नमस्कार मित्रांनो, मी वैभव शिंगरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग खूप आपला स्पेशल असणार आहे, ज्याची सर्वांना उत्सुकता असते, ज्या तरुण पिढींना। तो आपला लाडका सण हंडीचा आला आपला जवळ, तर त्यानिमित्त आपलं आज मंडळाचा सराव प्रारंभ आहे। तर आपल्याला सेटअप लावायचा, आपलाच मंडळ आपण ज्याच्यात आम्ही पण चढतो, आम्ही पण असतो थरात, तर त्याचा सराव प्रारंभ आहे। तर आपल्याला त्यात पण सेटअप लावायचा आणि वरून हंडीची पण कामं करायची। तर चला आपल्याला आधी सेटअप आणूया, मग नंतर लोकेशनवर भेटूया। आता हा ग्राउंड आहे आपला, इथेच पार्टी प्रॅक्टिस असते, तर हा सेटअप आपल्याला इथेच लावायचा। तर चला भेटू आपण सामान गोडाऊनवर। रेडी आहे, फक्त आता घेऊन जायचंय। आले 4 जण, आम्ही 5 मिनिटं थांबू आणि आम्ही मग निघू। तर सर्व आलोय आम्ही इथे, आता घेऊन जाऊ सामान खालती। मोठा स्ट्रगल तोच आहे, इथून सामान खालती उतरवायचा गोडाऊनवरून। तुम्ही बघितलं असेल आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये की आपलं सीडी ती छोटी आहे, त्यातून आपल्याला सामान घेऊन जायचं असतं। तर थांबू 5 मिनिटं, मग निघू आणि मग तुम्हाला डायरेक्ट ग्राउंडवर भेटू आपण। चला मित्रांनो, आपण आपला बेस घ्यायला आलोय। आपला सध्या दिसत नाही, लाईट नाही इथे, दिसत आहे। दान दिसत असेल पण वैभवजी तुम्हाला बेस घ्यायला आलो मित्रांनो आपण, बेस आणि ड्रम। आपला जेव्हा इंडिया वर्ल्ड कप जिंकली तेव्हा वाजवलेला आम्ही, फुल धिंगाणा जल्लोष घातलेला, आणि मग ते इथेच ठेवलं। आपल्याला प्रोग्राम वाजवायचा होता ना, म्हणून इथेच ठेवलेला। चला आता घेऊन जाऊ, बाकी सर्व सेटअप केलाय, रेडी केलाय पुराने, फक्त असं आपला बेस आणि हा ड्रम बाकी। आणि हा माझ्या घरी ठेवलेला ड्रम, तो जाऊ आणि बघू आपला चालू करू आपण वाजवायला। काय चला तर निघू, आता दिसणार नाही तुम्हाला आम्ही। हे नाही टाकू शकता तुम्ही, काय स्ट्रगल बँकवाल्यांचा हा स्ट्रगल असतो, सामान घेऊन जायचा। बघू शकता घाम आलाय किती, आणि गोडाऊनवरनं पण उतरायचा खूप मेहनत आहे। तुम्ही बघितलं असेल आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये ते सामान कसं आपण उतरवतो। तर चला ग्राउंडवर भेटू डायरेक्ट। आणि आपले दुसरा गोडाऊन आहे, हा दुसरा गोडाऊन, हा बघा दुसरा गोडाऊन आपला बघा इथे। हा त्याचा छोटा भाऊ संकेतचा, हे त्याचं घर आहे आपलं, दुसरा गोडाऊन आहे, गणपतीचा गोडाऊन आहे हा आपला। चला जाऊया ग्राउंडवर भेटूया आपण डायरेक्ट। दिस इज अवर NNP प्लॉट, क्रमांक 8 भले की जय। थोड्या वेळाने हाच गोष्ट आपला दिसणार आहे आपला ब्लॉग मध्ये, हाच जय जयकार लागणार आहे। तर ब्लॉग मध्ये बनून राहा, शेवटपर्यंत बघा ब्लॉग। तर चला भेटू आपण ग्राउंड मध्ये। मित्रांनो बघू शकता, ही आपली जर्सी, गेल्या वर्षीची जर्सी गोकुळ, कडक काढतात यावर्षी, कडक काढतात। आणि आपली ही त्या आदल्या वर्षीची आहे, बघू शकता मित्रांनो। हळूहळू क्राऊड येते, पुढे येतात सगळे। आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के।
दररोज गेलाय 8 नंबर 6 नंबर असलेल्या ऑलमोस्ट मंडळाच्या तयारीच्या सरावाची सुरुवात आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. तर मी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करेन आणि मी मंडळाचे अध्यक्ष आशिष तावडे, सचिव सगळे आणि भाई यांना इथं प्रोत्साहन या साईडला बोलतो. त्याचबरोबर बाकी खेळाडू त्याचबरोबर एक प्रमुख आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष महेश या साईडला आणि आज हे गेल्या आजपासून ते मी बोलतो फक्त बाकी कोणी बोलू त्याचबरोबर हे एक महिना जे सराव घेणार त्यांच्या स्थितीखाली किंवा त्यांच्या आवाजामध्ये आपण सगळे जमणार आहोत. अतिशय मेहनत करून किंवा आता गेल्या जरी भले आज सुरुवात झाली असेल पण गेल्या 1-1.5 महिन्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये सगळे सेटल झाले ते आपल्या सगळ्यांचे प्रशिक्षक महेंद्र, त्याचबरोबर संकेत, सचिव आणि अक्षय त्यांच्याकडे विनंती केली आपण सगळ्यांचं स्वागत करतो की. आणि मित्रांनो, हा प्रोग्राम सुरू करण्या अगोदर एक नक्कीच एक दुःख वाटतंय की गेल्या वर्षी हे सगळे उभे राहा उभे राहा वेगळे सवय जवळ आहे. माझा काका आला ॲक्च्युली की ज्यांची खरंच आठवण आपल्या इथे होते. आपल्या दहलीला खरंच बरेच वर्ष त्यांनी म्हणजे साक्षराची जी काय आपण इथे असेल नक्कीच आपला सत्तर शिकले नाव असेल जो के कैवल्य गेले असे अनेक विशाल चव्हाण असेल अनेक मुलं आज खरंच असतील तर आज आपलं म्हणणं वेगळं असतं किंवा हा उत्साह वेगळा असतात. पण आजकाल ते आपल्याबरोबर आहेत याच ठिकाणी असतील आणि त्यांनाच आपण एक थोडंसं 2 मिनिटं या ठिकाणी आपण शांत उभं राहून त्यांना एक स्मरण त्यांचं करूया, त्यांची आठवण करूया आणि त्यांचाही आशीर्वाद आपण या ठिकाणी घेऊया असं मी विनंती करेन. सावधान. सगळेच आहेत आज म्हणजे मला वाटतं कदाचित काय झालं माझी एक नावं मी घेतली नाही. अनेक अशी नामुलं आहे म्हणजे भले कधी सर्व आहेत पण त्याबरोबर आपले हितचिंतक पण होते. जरी कदाचित ते ज्येष्ठ वयानुसार पण त्यांनी त्यांचं निधन झालं असेल किंवा अपघाती निधन झालं असेल पण आपल्या मंडळाची जी आठवण होते अशा सर्वांनाच आपण त्या ठिकाणी खरंच त्यांना पुन्हा एकदा स्मरण जाऊया आणि आज जो उत्साहाने आपण इकडे जमलो त्या उत्साहाला आपण पुढे घेऊन जाण्या अगोदर आणि आणि असे ठिकाणं विनंती करेन की आपण अगरबत्ती
सराव सुरू करतो हेअंडीचा. यावर्षी तू आम्हाला साथ दिलीस, यावर्षी पण साथ दे. यावर्षी आमची पोरं सगळी चांगली थर लावून दे. आमची इच्छा 8 थर लावायची, 8 थर लागून दे आणि कुठल्याही पोराला इजा होऊ देऊ नको. आणि सगळ्यांचा चांगली सराव होऊन दे आणि सगळ्यांना व्यवस्थित सुखरूप घरी परत तू आण. त्याशी अंडी आम्ही बाहेर पडू तेव्हा. दोघेला महाराज की आणि अजून एक लक्षात ठेवा, आपला निश्चय काय माहिती यावेळी आपण गेल्या वर्षी नायगावपासून सुरुवात केली. तिथे मला वाटतं मला सगळ्यात महत्वाचा आपलं जे सन्मान होता ना, तो आपल्या दिंडोशी विधानसभेचा आपण सन्मान जो जिंकला तो आपण सातारावर, आणि तो सन्मान राखून ठेवण्यासाठी आणि तो पुढे वाढवण्यासाठी जर महेश जरी म्हणाला असेल 8 तर नक्कीच तो प्रयत्न करू. पण ह्यावेळी 7 तर 7 वेळा हा आपला ध्येय आणि ऐका ना, 7 तर 7 वेळा अक्षय पाणी लावलेलं. ऐका ना, 7 तर 7 वेळा लावण्यासाठी काय करावं लागतं तर सराव करावा आणि सातत्याने सराव करावा लागतो. त्यामुळे 7 थरची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला कंटिन्यू कोचचं किंवा आपल्या जे बरोबर मित्र आहेत त्यांना एक्स्ट्रा घेऊन यायचे आणि रोज मैदानात यायचं. असं आता आपल्या प्रशिक्षकांनी आपल्याला इंस्ट्रक्शन दिलं होतं ते तुम्हाला सांगते. तुम्ही सगळेजण या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जे गेल्या वर्षी किंवा अनेक वर्ष आपण बघतोय की यात ती 2-3 जण आहेत मेहनत करत असतात, त्यांच्या डोक्यात काहीतरी चक्र चालू असतात. पण जेव्हा आपण सराव खाली उतरल्यानंतर आहे ना, आपण सगळ्यांनी आहे ना शांतता फक्त राखायची आणि लांब व्हायचे. तर मी आता ह्या पहिल्या दिवशी सुरुवात करताना चांगल्या प्रसंगी तुम्हाला सांगतोय, विनंती करतोय सगळ्यांनी ना ह्यावेळी ह्या प्रशिक्षकांना प्लीज म्हणजे मदत करूया आणि आपण हे 7 तर 7 वेळा लावूया. ओके, धन्यवाद. चला वाढवा. मलिक की जय. वाघाला बाबा की गणपती बाप्पा मोरया. एका फटक्यात जो बोले सोनिया. श्री आकाश. वाघाश्री माते की जय. योगेश्वरी माते की जय.
चला तर मित्रांनो, आपला वाजून झाला, आता पॅकअप करतो आपण. खूप भारी वाजलं, पोरांनी खूप धमाल केली. ब्लॉग मध्ये बघाल तुम्ही. तर चला सामान आपण हे करू, वाइंड अप करून भेटू. चला आता मित्रांनो, आपला पॅक करून झालंय सर्व. आता टेंट क्लोज करू आणि निघूया आपण. सामान ठेवूया. नाही झंझट मारे. हे लो झाला उठलो. बरं वाटलं. अंड्याचा मेल. चला तर मित्रांनो, आपण सामान ठेवलंय इथे आणून. तर उद्या आपण घेऊन जाऊ. इथं आपल्या ऑफिसच्या ह्याच्यात ठेवलंय. हॉल आहे एक पाठी, त्यात सामान ठेवलंय. तर उद्या सकाळी आपण घेऊन जाऊ ते. त्याला भेटू आपण. पहिल्यांदा बरोबर ऐकून का कसं वाटलं मग आज वाजवर होऊ? ब्रँड अरे बाय आमच्या ब्लॉगला भेट देत आहे. कधी तुम्ही बघायला संदेला कोण मी युट्यूबवर मी आता सांगतो. आज बघून घ्या. हे व्हिडिओ टाक. ओनली ब्रँड. आणि आज आपला भावा खूप दुःखी दिसतोय. दुःखी तिकडे सुखी. खूप दुःखी आज. दुःखी तिकडे सुखी. काय रिझन काय तुम्हाला काय सांगायचं? हा इंडिपेंडेंट पिणारा मुलगा. हे सगळ्यांना म्हणायचं. हा इंडिपेंडेंट पिणारा. हे ग्रुप वरती बघितली का छिलेली मुलगी कशी टाकलेली? आय लव्ह यू बेबी. क्लोज युअर डोर बेबी. चला तर मित्रांनो, ब्लॉग संपायची वेळ झाली आहे. तर तुम्ही बघितलं असेल, आज खूप भारी वाजलंय आणि पोरांनी खूप धमाल केली आहे. तुम्ही बघितलं असेल, आज सरावचा आमचा प्रारंभ झालाय. उद्यापासून रोज प्रॅक्टिस चालू होईल. तर असं गेलोय 7 थर लावलेले आणि लास्ट इयरची 7 वाली घ्यायची. गेलोय 7 थर लावलेले आणि यावर्षी 8 थराचा मारायचा आपला प्रयत्न. तर चला भेटूया आपण असेच पुन्हा एका ब्लॉगमध्ये. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. भेटू असेल एका ब्लॉगमध्ये.